जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवई स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजच्याला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जमा झालेले आहे व काही शेतकरी राहिले ज्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा झाले नाही, त्यांचे कशा कारणामुळे राहिले आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे। ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। पहिला टप्पा 49,50,000 खातेदारांना खात्यामध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनी मिळून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केलेले आहे। व जे शेतकऱ्यांना भेटले नाही त्यांना कशा कारणामुळे भेटले नाही, कारण त्यांची ई-के.वाय.सी ज्या शेतकऱ्यांची करायची राहिलेली आहे त्यांनी ई-के.वाय.सी करून घ्या, त्या कारणामुळे तुमची अनुदान रखडण्यात आलेले आहे। तुम्ही ई-के.वाय.सी कंप्लीट केल्यावर तुमचे पण खात्यामध्ये अनुदान वितरण सुरू होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।